विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन आहे उद्या 6 डिसेंबरला आणि त्यासाठी आज सध्या आपल्यासोबत आहेत आनंदराज आंबेडकर। काय सांगाल सर? आता सध्या तुम्ही पाहिलं तयारी सुरू आहे, लोक यायला सुरू झालेत। खरं तर लोक 1 तारखेपासूनच यायला सुरू झालेत आणि मोठ्या संख्येने यावेळेस देखील गर्दी होण्याची शक्यता आहे। काय वाटतं तुम्हाला? नाही, प्रचंड मोठ्या संख्येने लोक आलेले आहेत आणि पहिल्यांदा मी तुमच्या चॅनलच्या सर्व सबस्क्रायबरना आणि व्ह्युअर्सना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम करतो आणि तुमच्या सर्व व्ह्युअर्सना तुम्ही सर्वजण हा जो चॅनल पाहत आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि असंच या चॅनलला प्रोत्साहित करा। त्याचबरोबर आज 69वा जो बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन होणार आहे, या इथे 1 तारखेपासूनच प्रचंड मोठ्या संख्येने लोक आलेली आहेत। शिवाजी पार्कमधले असणारी जी व्यवस्था आहे ती ओव्हरफ्लो झालेली आहे, लोकांना तर राहायला जागा नाही अशी परिस्थिती आहे। त्याचबरोबर PSI चेअरमन म्हणून आम्ही आंबेडकर कॉलेजमध्ये सुद्धा महानगरपालिकेला जागा दिलेली आहे, जिथे त्यांनी मोठा टेंट टाकलेला आहे। तिथे सुद्धा UP बिहारमधून लोक आलेली आहेत, काही मुस्लिम मंडळीसुद्धा आलेली आहेत। आज असं दिसतं आहे की बाबासाहेब आंबेडकरांना एक कुठचा समाज नव्हे तर सर्व जाती धर्माचे लोक इथे येऊन बाबासाहेब आंबेडकरांना आज नमन करत आहेत। बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा खऱ्या अर्थानं आता या देशाचा विचार होत चाललेला आहे आणि बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल आत्मीयता प्रचंड सर्वसामान्य लोकांमध्ये आत्मीयता वाढत आहे आणि त्यामुळंच दिवसेंदिवस बाबासाहेबांना आणि बाबासाहेबांच्या या महापरिनिर्वाण दिनी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी, त्यांना नमन करण्यासाठी या चैत्यभूमीकडे म्हणजे लाखो नव्हे तर आता करोडो लोक येत आहेत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। हो सर, पण त्यासाठी जी सोयी सुविधा असते त्या लोकांना इथे येणाऱ्या भीम अनुयायांसाठी ती आता दरवर्षी वाढत असते। आपण दरवर्षी बघतो ती यांची संख्या वाढत असते, तर त्याप्रमाणे त्यांच्यासाठी जी करणारी सोय असते ती देखील वाढवली गेली आहे असंही पाहायला मिळालं। शिवाजी पार्कमध्ये 2 दिवसापूर्वीपासूनच आपण बघितलं बांधकाम सुरू होतं, जिथे मागच्या वर्षीपर्यंत 1 आणि 2 तंबू असायचे, यावेळेस 4 ते 5 तंबू किंवा त्यापेक्षा जास्त तंबू पाहायला मिळतात। तरी ते 4-5 तंबू केलेत, बरोबर केलं त्याने, प्रचंड प्रमाणामध्ये तयारी केली, पण ती तयारीसुद्धा आज कमी पडते अशी परिस्थिती आहे। आणि मला आशा आहे की जेव्हा हिंदू मिल पण तयार होईल, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक, तिथेसुद्धा मग हा मॉब काही प्रमाणात विभागला जाईल आणि खऱ्या अर्थाने मग ते ॲडजस्ट होतील। आज लोक खरं म्हणजे आपण पाहत असाल 1-2 तारखेला आले लोक रिटर्न जात आहेत, कारण का ते इथे व्यवस्था होत नाही त्या प्रमाणामध्ये। आणि 4 आणि 5 तारखेपासून तर प्रचंड म्हणजे लोंढेच्या लोंढे येत आहेत। आज रस्त्यावरती म्हणजे इथं येणं मुश्किल झालेलं आहे अशी परिस्थिती झालेली आहे, संपूर्ण टिळक ब्रिज चौक झालेला अशी परिस्थिती आहे। तर त्यामुळं खरं म्हणजे आमचं एक सरकारला आणि मी कालसुद्धा काही चॅनलमधून आव्हान केलेलं आहे की या इथं आलेला चैत्यभूमीला आलेला माणूस परत एकदा बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृहावरती सुद्धा नमन करायला जातो आणि तो तसा इथून चैत्यभूमीवरून टिळक ब्रिजच्या मार्गे बाबासाहेबांच्या राजगृहावर जातो आहे आणि तिथे त्यामुळं प्रचंड प्रमाणामध्ये ट्रॅफिक होत आहे। एक तर एल्फिस्टनचा ब्रिज तुटलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण ट्रॅफिक ही टिळक ब्रिजहून जाते। त्यामुळे एक दिवस टिळक ब्रिज बंद तरी करावा 6 तारखेला, नपेक्षा मग BSTने चैत्यभूमी ते राजगृह ते चैत्यभूमी अशा बसेस फ्रिक्वेंटली सोडा, जेणेकरून इकडून जाणारा तिकडे आणि तिकडून जाणारा इकडे येणारा माणूस हा म्हणजे रस्त्यावर चालणार नाही, काही अपघात वगैरे होणार नाहीत, ही काळजी सरकारने घ्यावी अशी माझी कळकळीचं सरकारला आव्हान आहे। सर, दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आहे ना स्वच्छतेची पण विशेष काळजी घेतली गेली आहे। या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने लोक येतात, मात्र होणारा कचरा हा लगेच जागच्या जागी उचलला जातोय, त्याची देखील व्यवस्थित काळजी घेतलेली आहे, त्याबद्दल काय बोला? नाही, यावेळेस अत्यंत चांगल्या पद्धतीने म्हणजे BMCने काळजी घेतलेली आहे। त्याचबरोबर आमच्याकडे अनेक NGOज आहेत आंबेडकरी जनतेच्या, त्याने स्वतःहून पुढाकार घेऊन ही काळजी घेतलेली आहे। त्याचबरोबर 8 ते 10 हजार समता सैनिक दलाचे आपले जवान आहेत, त्यांनासुद्धा म्हणजे शिस्त लावून लोकांना लाईनमध्ये सोडायचं आणि त्यांना अत्यंत पद्धतशीरपणे कचरा टाकू नका, इतर काही करू नका, जिथे कचरा कुंडी असेल तिथेच टाका अशा पद्धतीचं आव्हान करण्यात येत आहे आणि लोकंसुद्धा हे अत्यंत चांगल्या पद्धतीने म्हणजे ह्या आव्हानाला प्रतिसाद देत आहेत आणि त्यामुळंच आज आपण पाहतो एवढे लोक येऊनसुद्धा कुठेही गडबड नाही, गोंधळ नाही, अत्यंत शिस्तप्रिय पद्धतीने सकाळपासूनच लाईन चैत्यभूमीला लागलेली आहे आणि अत्यंत शिस्तीने लोक दर्शन घेऊन जात आहेत।
नक्कीच सर, शिस्तबद्ध पद्धतीने नेहमीच जे आहेत भीम अनुयायी जे आहेत या ठिकाणी येतात, फक्त अभिवादन करण्यासाठी येतात, तर निस्वार्थीपणे या ठिकाणी येतात आणि त्यामुळे इथे येणाऱ्या लोकांना कुठल्याही प्रकारची त्यांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली गेली आहे. मात्र जसं आनंदराज आंबेडकरांनी सांगितलं की इथे येणारी संख्या एवढी जास्त आहे की सगळ्यांची सोय करणं आता खरं तर जवळपास अवघड होऊ लागलंय. मात्र तरी देखील सगळे तत्पर आहेत. भीम सैनिक या ठिकाणी म्हणा किंवा समता सैनिक दल जे आहे ते सगळेच नक्कीच. भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते असतील, आमच्या बौद्धजन पंचायत समितीचे कार्यकर्ते आणि अनेक सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आंबेडकर चळवळीतल्या अत्यंत तत्परतेनं लोकांची म्हणजे बाहेरगावून आलेल्या लोकांची जनतेची काळजी घेत आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. फक्त आपल्या ह्या चॅनलवर अजून माझी एक मागणी आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा हा 69 महापरिनिर्वाण दिन अनेक वर्ष भीम अनुयायी की या दिवशी म्हणजे मुंबई परिसरामध्ये हे दारूबंदीचं म्हणजे ज्याला म्हणतात आपण त्या दिवशी ही दारूची दुकानं बंद व्हावी, ड्राय डे असावा अशी मागणी करतात. तरी सरकारने अशा पद्धतीचा ताबडतोबीने आदेश काढून उद्या ही सर्व दुकानं बंद करावीत, जेणेकरून अत्यंत शांततेने हा दिवस जाईल आणि या इथे येणाऱ्या कुठच्याही अनुयायांना इथे कोणी काही गडबड होणार नाही याची त्यामुळं म्हणजे काळजी घेतली जाईल आणि कुठलाही अनिश्चित प्रकार घडणार नाही. त्यासाठी सरकारने ही पावलं उचलावीत असं सरकारला मी आवाहन करतो. खरंच आहे, बऱ्याच वर्ष झालं हा जो दिवस आहे तो अगदी शिस्तबद्ध पद्धतीने पार पडतो. दरवर्षी हा दिवस जो आहे तो असाच पार पडतो. त्यामुळे यावर्षी देखील महत्त्वाची काळजी घेतली पाहिजे. या सगळ्या दिवसाला कुठेही गालबोट लागू नये याची काळजी घेण्यासाठी हे ड्राय डे जो आहे तो घोषित करावा सरकारने, अशी देखील मागणी त्यांची आहे. नक्कीच यावर त्यांनी विचार करावा आणि अशा प्रकारे त्यांनी आज जे आहेत आनंदराजजी हे कशा प्रकारे तयारी सध्या सुरू आहे, कुठपर्यंत ही तयारी आली आहे, कशा प्रकारे येणाऱ्या भीम अनुयायांची सोय केली जाते, या सगळ्यांचा आढावा त्यांनी या ठिकाणी घेतला. कॅमेरामॅन किरणसह मी प्रतीक्षा, आवाज इंडिया मराठी.